श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. तर आज विशेष दिवस आहे, कारण की शाकंभरी पौर्णिमा आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आमच्या घरामध्ये माता रेणुकेचा तांदळा स्थापन आहे. रेणुका माता ही आमची कुलस्वामिनी आहे. आणि हा तांदळा माझ्या बाळाच्या नवसाचा आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि आज त्याचाच कुलाचार करायचा आहे. कुलाचार म्हणजे काय? विशेष दिवशी आपल्या कुलदेवीची जी काही सेवा आहे ती करायची असते. तर आज शाकंभरी पौर्णिमा होती आणि मला कुलाचार करायचा होता. 64 भाज्यांचा नैवेद्य जो आहे तो मला देवीला दाखवायचा होता आणि देवीची विधिवत पूजा करायची होती. म्हणजे देवीच्या अभिषेकापासून तर देवीचा साज शृंगार असो, सगळ्या गोष्टी आज मला करायच्या होत्या. तर इथे भरपूर जणांनी विचारलं होतं, हा तांदळा कसा आहे काय? तर हा तांदळाला आम्ही स्टँड वगैरे करून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये तांदूळ आम्ही टाकतो खाली आणि मगच हा रेणुका मातेची जी मूर्ती आहे ती ठेवत असते मी. तर इथे पहिले जो कोमट पाणी आहे त्याने मी देवीला स्नान घालून घेतलं. त्यानंतर पंचामृत होतं त्याने स्नान घातलं आणि नंतर जो माझ्याकडे देवीचा टाक आहे तो मी इथे ठेवला आहे. आणि हा टाक आम्ही जेव्हा रेणुका मातेचा माहूरगडवरून पाषाण आणायला गेलो होतो, तिथून देवीची भेट घालून आणलेला टाक आहे. या टाकामागची वेगळी स्टोरी आहे, कारण की हा टाक आम्ही जेव्हा ओटी भरायला नेला आणि तिथे टाक ओटीवरती ठेवलेला होता आणि कोणाच्याच लक्षात आलं नाही. टाक त्यांनी ओटी घेतली आणि देवीच्या जवळ नेली, तर हा टाकही तिथेच राहिला देवीच्या जवळ, जी मूळ मूर्ती आहे माहूरगडवरची तिथे. आणि त्यानंतर आम्हाला बाहेर आल्यानंतर कळालं की आपला जो टाक आहे तो आतमध्येच राहिला आहे. मग आम्ही परत गेलो, त्यांना विनंती केली की आमचा जो रेणुका मातेचा टाक आहे तो आतमध्ये राहिलेला आहे. त्यांनी ज्या काही ओट्या होत्या देवीजवळ ठेवलेल्या त्या सगळ्या बाहेर आणल्या आणि तिथे खूप शोधाशोध केल्यानंतर आमचा हा टाक भेटला. आणि असं झालं की आमचा जो हा घरचा टाक होता देवीच्या एवढ्याच जवळ जाऊन, म्हणजे अगदी देवीच्या कुंकवाने सगळा तो टाक माखलेला होता. हा आमच्यासाठी एक चमत्कारीच अनुभव होता. असं वाटलं होतं तेव्हाच देवी घरी आले आणि त्यानंतर पाषाणही तिथून आणला आणि हा सुंदर असा मुखवटा घडून घेतला. जेव्हापासून रेणुका माता घरामध्ये आलेले आहे तेव्हापासून घरात एक वेगळंच चैतन्य निर्माण झालेलं आहे. आणि आज हा जो व्हिडिओ मी बनवला आहे, तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की रेणुका मातेची कृपा कशी असते हे काही सांगण्याचं वेगळं नाही आहे. आज जो शृंगार मी करत आहे देवीला, जेव्हा मी पूर्ण देवी बघितली, शृंगार वगैरे केले, एवढी सुंदर देवी दिसत होती आज माझी रेणुका माऊली. आणि कुलस्वामिनी, कुलदैवत आपल्याला पूजणं खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा आपण आपली कुलदैवता कुलस्वामिनीला पूजू तेव्हा घरामध्ये ज्या काही असाध्य अडचणी झालेल्या आहेत त्या भरपूर अशा निवारण होतात. आणि जेव्हा गुरुची सेवा तर आपल्याला करायचीच आहे, पण जेव्हा आपण रेणुका मातेची म्हणजे तुमच्या कुलदेवीची सेवा करतो तेव्हा जे काही वातावरण होतं घरातलं, ज्या काही आपल्या आयुष्यातील अडचणी सोडतात त्या काहीतरी वेगळ्याच असतात. आणि माझाही ते तुम्हाला बोलता बोलता देवीचा साज शृंगारही झाला. आणि आई रेणुका माता कशी दिसत आहे हेही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि खाली मी अन्नपूर्णा माता तांदळात ठेवलेली नाही आहे, तर तुम्ही कमेंट करसाल की देवी तांदळात ठेवा. तर हो, मी तांदूळ वगैरे भरून ठेवले होते, फक्त देवी आता तांदळामध्ये ठेवायची होती आणि तेही करणार आहे. खूप सुंदर दिसत होते स्वामी माऊलीही. आणि जेव्हा आता माझं देवघर असं झालं आहे की रेणुका मातेशिवाय, स्वामींशिवाय आणि कोल्हापूरच्या लक्ष्मीशिवाय देवघर माझं अपूर्ण वाटतं. खूप सुंदर जेव्हा आपण सगळं देवघर सजवतो खूप छान वाटतं. आणि आज मी 11 पौर्णिमा सुरू केल्या आहे कुलदेवीच्या, तर त्याचीच आज पहिली पौर्णिमा होती. या 11 पौर्णिमांची तुम्हाला माहिती हवी असेल तर नक्की कमेंट करून सांगा. तर पहिली पौर्णिमा होती आज. शाकंभरी पौर्णिमेनिमित्तही देवीची ओटी भरावी लागते, पण इथे मी 11 पौर्णिमेचा संकल्प केलेला आहे. तर ह्या 11 पौर्णिमा अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी असतात. आपल्या मनातील असाध्य ज्या अडचणी आहे, ज्या इच्छा आहे त्या पूर्ण करण्यासाठी रेणुका मातेविषयी म्हणजे आपल्या कुलदेवीविषयी आपल्या मनामध्ये जी प्रेमाची भावना आहे ती देवीला अर्पण करण्यासाठी ह्या 11 पौर्णिमेचा जो मी संकल्प घेतलेला आहे त्यासाठी मला ही सेवा पूर्ण मी आज केली आहे.
आणि ह्या 11 पौर्णिमा काय असतात हेही मी तुम्हाला लवकर एक नवीन व्हिडिओ घेऊन येईल. कुणाला करायची असेल तर नक्की सांगा. आणि ह्या पौर्णिमेचं खूप महत्त्व आहे आणि मी त्या आजपासून सुरू केल्या. तर त्याचीच पहिली पौर्णिमा होती. इथे देवीला नवी साडी, कोरे जे काही नारळ, जे काही ओटीचं सामान असतं ते सगळं घेऊन आज कुलदेवीची ओटी भरली. आणि ओटी भरताना ह्या सेवेमध्ये 3 वेळेस ओटी देवीला लावून खाली ठेवायची असते आणि ओटी रात्रभर तशीच ठेवायची. देवीची आरती करायची होती. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, शाकंभरी पौर्णिमेनिमित्त आज कुलाचार होता. 11 पूर्णाचे दिवे तर नाही करणं झाले, पण फक्त तुपाच्या दिव्यांनीच मी आज देवीची जी आरती आहे ती केली. छान वाटलं, कारण की काही गोष्टी आपल्याकडून होत नाही. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आमच्या मागे छोटे 2 बाळ आहे. पण मी जेवढं माझ्याकडून करण्याचा प्रयत्न होईल, म्हणजे थोडी थिडकी का होईना सेवा देवीची, ती मी करण्याचा प्रयत्न करत आहे. असं पहिल्यासारख्या तर सेवा होत नाही की प्रॉपर ज्या सेवा आहे नियम वगैरे पाळून त्या तर होत नाही, पण जेवढ्या होतात तेवढ्या मी करते. आता भाज्यांचा विषय म्हणाल, 64 भाज्या तर नाही मिळाल्या, कोथिंबीर, ज्याही काही थोड्या तिडक्या होत्या. 21 भाज्या माझ्या झालेल्या होत्या. तर 21 भाज्या घेऊन आज मी देवीचा नैवेद्य तयार करणार होते. आणि आपण घरी नॉर्मली भाजी बनवतो तेव्हा भाजीला एवढी टेस्ट येत नाही. आज एवढी भाजीला टेस्ट आलेली होती ही की आम्हाला म्हणजे एवढी आवडली ही भाजी. आणि सिंपल केलेली होती, हळद मीठ यामध्ये. पण अक्षरशः आता मला सांगताना सुद्धा त्याची चव आठवते आहे. एवढी सुंदर भाजी झालेली होती. म्हणजे असं म्हणतात, प्रसाद रूपी जो आपण बनवतो त्याची चवच वेगळी असते. तसंच आज झालं. हा जो प्रसाद बनवला होता याची चवच वेगळी होती. आणि मेन हाच कुलाचार असतो. ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी असतात त्याच आपल्याला पाळून आपला कुलाचार करायचा असतो. त्यानंतर अगदी पारंपरिक पद्धतीने मी देवीची देवीला जो नैवेद्य आहे तो आज दिला. आणि संध्याकाळी जेव्हा माझ्या 11 पौर्णिमा चालू आहे ना, तर त्यासाठी खीर वगैरे ही करायची आहे. तर तो व्हिडिओ मी शूट नाही करणार, कारण की संध्याकाळी खूप उशीर होऊन जातो, बाळही रडतं थोडंफार. तर इथे देवीला आता नैवेद्य ते भरते. आणि नंतर मी नैवेद्य दिल्यानंतर देवीसाठी तांबूलही केला होता, जो की माहूरगडावरती करतात बघा, आपल्याला तांबूल देतात. तो मी घरीच करण्याचा थोडाफार प्रयत्न केला होता देवीसाठी. पानाचा विडा आपण म्हणतो. व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. जय जगदंब, जय रेणुका माता, श्री स्वामी समर्थ.